हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. फिल्मी दर्पणमध्ये आज मी तुम्हाला अशा टॉप 3 शॉर्ट फिल्म सांगणार आहे, की त्या पाहून तुमचं डोकं जे आहे, की दिमाग का घूम जाना जे म्हणतात ना, तसं तुमचं होणार आहे. खूप डिस्टर्बिंग अशा या शॉर्ट फिल्म्स आहेत. तुम्हाला जर अशा सब्जेक्ट्समध्ये इंटरेस्ट असेल, तर नक्की तुम्ही या शॉर्ट फिल्म्स पाहू शकता. आणि या शॉर्ट फिल्म्स ज्या आहेत, त्या खूप इंटरेस्टिंग आहेत, परंतु खूप डिस्टर्बिंग आहेत. त्यामुळे खूप स्ट्राँग माइंडेड जे पीपल आहेत, त्यांनीच या शॉर्ट फिल्म्स पाहाव्यात, असं मी रिकमेंड करेल. पहिली जी शॉर्ट फिल्म आहे ती आहे रोगन जोश. रोगन जोश ही जी आहे ती नसरुद्दीन शहा याच्यामध्ये मेन लीड आहेत आणि एक बर्थडे डिनर आहे. त्याच्यामध्ये विजय कपूर नावाचा शेफ आहे. त्याचा बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे आणि खूप सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की खूप सगळं नॉर्मल चाललेलं आहे. परंतु खूप डिस्टर्बिंग आणि अनकम्फर्टेबल असं ट्रूथ नंतर समोर येतं आणि खूप इंटरेस्टिंग असा हा सब्जेक्ट जो आहे तो झालेला आहे. खूप छान शॉर्ट फिल्म झालेला आहे. नसरुद्दीन शहा ॲज युजुअल खूप छान ॲक्टर आहेत आणि त्यांनी ही शॉर्ट फिल्म जी आहे ती खूप छान खुलवलेली आहे. रोगन जोश तुम्ही पाहू शकता नक्कीच. दुसरी जी शॉर्ट फिल्म आहे ती आहे कृती. कृती शॉर्ट फिल्म जी आहे त्याच्यामध्ये मनोज वाजपेयी जे नेक्स्ट लेव्हल ॲक्टर आहे आणि त्यांनी या शॉर्ट फिल्ममध्ये ते नक्कीच प्रूव्ह केलेलं आहे, की ते खूप नेक्स्ट लेव्हलची ॲक्टिंग करतात. राधिका आपटे आहे, नेहा शर्मा आहे आणि ही जी शॉर्ट फिल्म आहे, की काय खरं आहे, काय खोटं आहे, काहीही समजत नाही. जे आपल्याला खरं वाटतं ते खोटंसुद्धा असू शकतं. असं हे खूप भूल-भुलैया जे म्हणू शकतो, अशी ही शॉर्ट फिल्म आहे आणि तुम्ही ही शॉर्ट फिल्म जी आहे ती नक्की पहा, जर तुम्हाला अशा वेगळ्या सब्जेक्ट्समध्ये जर इंटरेस्ट असेल तर. म्हणजे सायको थ्रिलर टाइप ही कृती जी आहे ती शॉर्ट फिल्म आहे. तिसरी जी शॉर्ट फिल्म मी तुम्हाला सांगते ती आहे अहिल्या. अहिल्या ही मायथॉलॉजिकल शॉर्ट फिल्म आहे विथ मॉडर्न ट्विस्ट आहे आणि या शॉर्ट फिल्ममध्ये तुम्हाला खूप सारे टर्न्स, ट्विस्ट आणि सरप्राइजेस पाहायला मिळतील. एक सिंपल केसपासून ही स्टार्ट होते, परंतु त्याच्यामध्ये खूप सारे रहस्य ज्या शॉर्ट फिल्म्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अहिल्या याच्यामध्ये राधिका आपटे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा ह्या टॉप 3 शॉर्ट फिल्म्स आहेत, ज्या वेगळे विषय घेऊन येतात आणि या शॉर्ट फिल्म्स आहेत सगळ्यांनी वॉच करण्यासाठी नाही आहेत. काही सिलेक्टिव्ह लोकं आहेत ज्यांना अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. त्या लोकांनी नक्की या शॉर्ट फिल्म एन्जॉय कराव्यात. नमस्कार, धन्यवाद.